मातीच्या पोटात अस्मानाचं. नमस्कार, मी अलंकार बाळासाहेब कांचन पाटील. आपल्या महाराष्ट्राचा जर अपमान होणार नसेल तर मी एक काही गोष्ट तुम्हाला दाखवू इच्छितो. इथं मागं पाहतच असताल ती गोष्ट आपल्या हिंगणगाव मोजे आणि खामगाव या नदीवरच्या पुलाचं काम मान्य माजी खासदार आढळराव दादा पाटील यांच्या प्रयत्नातून साधारण 18 कोटी रुपयाचे हे काम GST वगळून, GST पकडलं तर एक 23-24 कोटीपर्यंत या पुलाचं काम जातं. आणि हे काम ठेकेदाराचं नाव मेटी अँड इन्फ्रा टी लिमिटेड या कंपनीला दिलेलं आहे. साधारण 18 महिन्यात हे काम पूर्ण झालेलं पाहिजे नव्हतं, परंतु तसंही काय झालेलं नाही. एक दिवसाचा पाऊस आला, आता थोडी पूर परिस्थिती निर्माण झाली. फक्त एकच दिवस, एक दिवसात अख्खा पूल कोलमडून पडलाय. ह्याची जबाबदारी कोण घेणार? आपल्या महाराष्ट्राचा खरंच बिहार होतोय का? सामाजिक कामाची आवड म्हणून आणि काही म्हणून आम्ही बरेच दिवस झाले ह्या पुलाचा पाठपुरावा केला, परंतु आज ही पुलाची अशी अवस्था भरून अक्षरशः वाईट वाटली मला की जर आपलं काम होत असेल आणि या ठेकेदारांच्या किंवा अन्य कोणाच्या अधिकाऱ्यांच्या मुळे जर आमच्यासारख्या शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांचे नाव खराब होत असेल तर खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे की नक्की ठेकेदारांनी कोणत्या अधिकाऱ्याला किती पैसे दिले तेव्हा त्याला असं खराब काम करावं लागलं. निदान ठेकेदाराची तरी चूक आहे का हे पण एक तर पडतळून पाहिलं पाहिजे. ठेकेदाराला बिल काढायला मागे एक व्हिडिओ आली, त्याला अक्षरशः 20-30% द्यावे लागतात. राहिलेल्या टक्केवरती असंच काम होणार आहे. आणि हे इथंच नाही, अख्खीकडे हेच चाललेलं आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांना ही विनंती करायची की हे असं चाललेलं आहे, टक्केवारीचा भ्रष्टाचार कुठेतरी थांबवा. ते अशाच प्रकारची कामं आपल्याला दिसतात. मी सुद्धा शिवसेनेचा चांगला कार्यकर्ता, मी चांगल्या पद्धतीची कामं केली. जिल्हा नियोजन समिती असताना बऱ्याच ठिकाणची कामं आली. त्याच कार्यकाळात आढळराव दादांच्या मागे लागून हा मी गावकऱ्यांनी मिळून पूल बांधला. ह्याच्यामुळे जर राजकारण्याचं नाव खराब होत असेल, काही अधिकारी वर्ग आहे तो बिल काढायला एवढे टक्के, हे करायला तेवढे टक्के, असंच चालू राहिलं तर बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची या ठिकाणी ओढवली जाईल. आणि याचीच कुठेतरी दखल घ्यावी असं मला या ठिकाणी वाटतं, प्रामाणिकपणे वाटतं. एकाच पावसात जर असं हाल होत असेल तर, आणि मोकळा पूल आहे त्याच्यावरती रोड नाही, काय नाही, आता हा पूल नीट कसा करणार? हा जॉईंट मारणार आहे का? हे जे मला बरेच प्रश्न पडले, ह्याला जॉईंट मारून नीट करणार आहे का? पूल आतापर्यंत एक सुद्धा अधिकारी इथं बघायला आलेला मला दिसला नाही. आता नंतर मी हे सगळं उघड केल्यानंतर सांगते मी आम्ही येडा मारला, आम्ही तिथं काम बघितलं. मला नाही वाटत तिथं कोण आले आणि कुणाला ह्याची काय गरज वाटते. पण हा जर असे 25, 35 कोटी रुपये आपले जर वाया जात असतील तर निश्चितच एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक सामान्य नागरिक म्हणून मला खूप वाईट वाटलं या घटनेचं की आम्ही एवढा तळमळतीने पडलो. 2-2, 4-4 महिने बिना अन्न पाण्याचं तिकडं फॉलोअप घेतला. एकनाथ शिंदे साहेबांनी एका रात्रीत हे सगळं मंजूर करून दिलं. पण जर हे मंजूर करताना ह्या अधिकारी वर्ग आणि कॉन्ट्रॅक्टर वर्गाच्या नादी लागून जर असं खराब काम होत असेल, नक्की कुठल्या अधिकाऱ्याला किती टक्केवारी गेली तेव्हा असं काम झाले बघण्याचं काम मान्य मुख्यमंत्री साहेबाचं. आणि टक्केवारीचं घेऊन थांबवा म्हणजे महाराष्ट्र कुठेतरी वाचन, असं मला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र.